प्रसन्न श्री महामाया प्रसन्न श्री महामाया देवीच्या वार्षिक रथोत्सव निमित्त श्री महामाया नाट्य मंडळ सदाशिव सहस्र सादर करीत आहोत 2 अंकी ऐतिहासिक मराठी नाटक स्वराज रक्षक संभाजी। स्वराज रक्षक संभाजी। स्वराज रक्षक संभाजी। लेखक उदयकांत अणवेकर, दिग्दर्शक स्नेहा बिपिन अणवेकर, सहदिग्दर्शक संदीप कांबळे। पात्र परिचय संभाजी महाराज मिलिंद उदयकांत अणवेकर, हंबीरराव मोहिते महेश शांताराम अणवेकर, गणोजी शिर्के मदन प्रभाकर मडकईकर। कवी कलश अनिरुद्ध दिगंबर कांबळी, प्रल्हाद पंत, स्वाती सुनील रायकर, मोरोपंत, विनय मोहन पावसकर, अण्णाजी दत्तो, बिपिन उदयकांत अणवेकर, राजाराम राजे, वेदांत बिपिन अणवेकर, औरंगजेब प्रसाद गणपती मडकईकर, मुकरब खान संतोष श्रीकांत नाईक, उलैमा खान राजेश गोविंद वेणेकर, जीनत उन्निसा तेजस्विनी बिपिन अणवेकर, सोयराबाई रिंकल राजेश वेणेकर, येसुबाई चैत्राली उदय रायकर, राजपुरोहित आनंद पुत्तू रायकर, सिपाई अंश रायकर, मोहित रायकर, समर्थ गोवेकर, रितेश नाईक, संकल्प गडकर, समर्थ हळदणकर, प्रज्वल कुर्डेकर, अश्वित कोळंबकर, विहान पाऊसकर, राघव कुर्डेकर। हार्मोनियम प्रदीप मोहले, तबला प्रथमेश गडकर, पार्श्व संगीत विठोबा बेळे, पंगिणी गोवा, ध्वनिवर्धक यशवंत नाईक, पंगिणी गोवा, रंगमंच सजावट वेशभूषा आणि प्रकाश योजना गोकुळदास नाईक, बावळ माजाळी, व्हिडिओ शूटिंग दीपक रेवणकर। धन्यवाद। कुलवंत शुराचा शूरवीराचा वीर धीर गंभीर ज्ञानी कविराजे बहुमुखी डंका वाजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे शिवपुत्र शंभुराजे। साहेब आपण असं चिंतेत असं का बसला आहात? काय सांगू अण्णाजी, सगळीकडे अंधार दिसत आहे। याची प्रकृती तर दिवसेंदिवस बिघडत आहे। तो मोगली गणितात आमच्या दौलतीवर डोळा ठेवलाय। त्यात आमचे राजाराम पडले छोटे। काय करावं हे काहीच सुचत नाही। चारी बाजूनी कोणी पडले होते मी। तेच तर मी आज सांगायला आलो तुमच्याकडे। काय सांगायला आलात तुम्ही? मी आता स्पष्टच बोलतो, म्हणजे अण्णाजी बोला, काय ते बोला। शिवाजी महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे। सुधारण्याचा काही चिन्ह दिसत नाही। तेव्हा केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही। तेव्हा आता गादीचा पुढचा वारसदार कोण? युवराज संभाजी। युवराज कारण ते मोठे पडले ना। हिचे चुकता आहात तुम्ही। काय झालं? राणी साहेब, तुमचा खासा मुलगा राजाराम यांनी पाटावर बसावं असं तुम्हाला वाटत नाही काय? मला वाटून काय होणार? अष्टप्रधानांनी ते मान्य करायला नको का? त्यात ते शंभूराजे आमच्या विरोधात काही ना काहीतरी कारस्थान करीत असतात। तेव्हा आम्ही कोणाला दाद मागावं?
याबद्दल तुम्ही मुळीच काळजी करू नका. मी सगळं काही पाहून घेईन. तुम्ही नुसतं हा द्यायचं. म्हणूनच मग मी आज प्रल्हाद पंत न्यायाधीशाला इथं बोलवलं आहे. इतक्याच येतीलच ते. कारण कार्यकारिणी समिती संभाजीचं नाव पुढं आहे असं त्यांना सांगायचं. त्यांना अधिकाराची झाप घेऊन न्यायाधीशावर दबाव आणायचं आणि राजा रामाला उत्तराधी करायचा. पण हे आम्हाला जमेल का? काय नाही जमणार. आपण राजमाता तेव्हा त्यांना तुमच्या शब्दाला मान द्यावा लागेल. कसंही करून धाकले युवराज राजा रामाला गादीवर बसवतात आणि त्या शंभू राजेला सत्तेपासून दूर ठेवायचं. मी पण तेच म्हणते. माझ्या मुलाला राजा रामाला राज्यगद्दीवर बसवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. प्रसंगी रक्तपात सुद्धा. पण त्या शंभूला मात्र सत्ता मिळू देणार नाही. अगदी बरोबर बोलला तुम्ही महाराणी साहेब. युवराज संभाजीला गुन्हेगार दाखवण्यासाठी आपण एक करावं. ते म्हणजे त्यांच्यावर खोटा आरोप टाकावा. ते मंत्रिमंडळाला चोर दफनगे म्हणतात. शंभू राजे उर्मट आणि कोपिष्ट आहे हे सांगून मंत्रिमंडळावर द्वेष निर्माण करायचं. मग काय युवराज राजाराम छत्रपती. बरोबर म्हटले तुम्ही. युवराज राजाराम छत्रपती होतील आणि आपण राजमाता होतील. अगदी बरोबर. हा आलेच त्या आले. जनतेच्या हितासाठी आपल्याला थोडं त्याग करावंच लागेल ना. यावे न्यायाधीश या. आम्ही आपली वाट पाहतो. महाराणी, आताच आपण त्यागाबद्दल बोलत होतात ना? का कुणाच्या त्यागाबद्दल बोलत होता? आम्ही एका मोठ्या संकटात सापडलो आहोत प्रल्हाद. कसलं संकट आणि आपण कशाबद्दल बोलत आहात? काय सांगू तुम्हाला. आपण महाराजांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे. काय करावं काही सुचतच नाही. त्या औरंगजेबाची नजर आमच्या रायगडावर आहे. म्हणून आम्ही युवराज शंभूराजेला राज्यगद्दीवर बसवायचं असं ठरवलं होतं. पण काय महाराणी साहेबा, काय सांगू. पण संभाजीने केलेल्या वाईट कृत्यामुळे सगळी प्रजा त्यांच्या विरोधात आहे आणि सगळे प्रजेच्या मनात राजा रामालाच राजा करावा अशी त्यांची मागणी आहे. बरं, अशा वेळेला काय करावं? म्हणजे तसं युवराजाने गुन्हा केला तरी काय? मी सांगतो तुम्हाला सगळं काय. ते म्हणजे ते पंतप्रधानाला किंमत देत नाही. राजे उर्मट आणि कोपिष्ट आहेत. ते कलावंतीचे नाच बघायला जातात. महाराजाच्या विरोधात जाऊन कारभार करतात. त्यांच्यामुळे माझ्या मुलगी गोदावरीचा संसार सुद्धा उद्ध्वस्त झाला. हे सगळं तुम्ही डोळ्याने पाहिलं काय? आम्ही कसे पाहणार? आम्हाला महाराणी साहेबांनी सांगितलंय. महाराणी साहेब, आपण पाहिला हे सगळे कृत्य? मी कसे पाहणार? मी तर त्यावेळी तिथे नव्हतेच. पण ही बातमी आमच्या दासीने दिलेली आणि बरं ते सगळं खरं आहे ना? त्याला पुरावा काय तुमच्याजवळ? युवराजांना गुन्हेगार ठरवायचं असेल तर त्याला पुराव्याची गरज महत्वाची आहे. त्याशिवाय त्याने
न्यायाधीश पंत, तुम्ही एक गोष्ट विसरत आहात, ते म्हणजे तुमच्या जवळ बोलणारी व्यक्ती आमची महाराणी आहे, हे विसरून चालणार नाही. अण्णाजी, जसे महाराणी महाराणी आहे तसेच युवराज युवराज आहेत. धर्मशास्त्राप्रमाणे आणि कुलाचाराप्रमाणे संभाजी राजेच मराठे दौलतीच्या वारसदार ठरतात. न्यायाधीश म्हणून आम्हीच नाही तर कुणीही राष्ट्रप्रधान सुद्धा हाच निर्णय देतील. धर्मशास्त्र कुलाचार हे शब्द ऐकायला मात्र बरे वाटतात, पण ज्यावेळी यांचा मुलीचा गोदावरीचा संसार उद्ध्वस्त झाला त्यावेळी कुठे गेले होते तुमचे धर्मशास्त्र आणि कुलाचार? न्यायाधीश, आम्हाला एक सांगा, त्या कोपिष्ट माणसाला, अष्टप्रधानाला न ऐकणाऱ्याला, आरोपी माणसाला कशा राजा करायचा? ते सगळं ठीक आहे, पण मग त्यासाठी आडेवेळी का देतात? अष्टप्रधानासमोर आमची बाजू मांडा. आम्ही काय करावं असं म्हणता तुम्ही? तुम्हाला काही करायचं नाही, फक्त आमच्या हाला हात द्यायचं. कसंही राजारामाच्या बाजूला वक्तव्य द्यायचा. त्याबद्दल तुम्हाला ना मोठी रक्कम मिळेल, मोठी, आणि तुमच्या मुद्द्याला पण बढती मिळेल. माफी करावी महाराणी साहेब, मी असं करू शकणार नाही. मी जर असं वागलो तर जनतेच्या न्यायपालिकेवरचा विश्वास उडून जाईल. त्यापेक्षा तुम्ही असं करा, अष्टप्रधानाला सांगून मला माझ्या न्यायाधीश पदातून मुक्त करा आणि तुमच्या हाला हा करणारा माणूस न्यायाधीश म्हणून नियुक्त करा. काय 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 बोलता? कुणासोबत बोलता? त्याची भान दिली आहे का तुम्हाला? आज तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर यांची मी जीभ छाटून काढली असती. अण्णाजी, अण्णाजी शांत राहा. माझ्या बोलण्याचा वाकडा अर्थ लावू नका. महाराणी साहेब, आमचं काही चुकलं तर माफी असावा. येतो आम्ही. अण्णाजी, येतो आम्ही. पाहिली पाहिली यांची गुरमी, केवढा अहमपणा. अशा लोकांना कार्यकारी मंडळातून पाडून टाकलं पाहिजे. राणी साहेबा, तुम्ही चिंता करू नका. कसंही करून राजारामाला आपण राहणार. पण राणी साहेब, मी मगापासून पाहतो छोटे युवराज कुठे दिसत नाही. गेलेच ते रानावनात करवंद खायला. हा? कोणासंग रानाची करवंद खायला जातात ते सगळं रानात जाऊन करवंद वगैरे खायचं ते सांगूनच शिकवलंय त्याला. शंभा एकदा आला ना की आमचे राजाराम राजे त्यांच्या सोबतच असतात. त्यांची फाट सोडायला तयारच होत नाही. काय सांगता काय राणी साहेब? तुमच्या मुलाला संभाजी संग जास्त घेऊ नका. त्याच्या डोक्यात तो वाईट छंद घालेल. बाळ, कुठे गेला होतास? नाही मासाहेब, मी इथे वाऱ्यावर सगळं मोबाईल बघत राहा. राणी साहेब, आम्हाला निरोप द्या. येतो आम्ही. बाळ, होतात ना? आणि मग ही तलवार तुझ्या हातात कोणी दिली? लहान मुलांनी तलवारी संगत खेळायचं नसतं. तुला कुठे मिळाली ही तलवार? मिळाली नाही तर भैया साहेबाने युद्ध शिकायला आणून दिले आहे. म्हणून याचीच तालीम
संभा तुला युद्ध करायला शिकवतो? बाळ राजा, तलवारी सह खेळायचं आपलं वय नाही आहे. मग काय भातुकलीचा खेळ खेळत नाही मासाहेब. मला सुद्धा आबा साहेबासारखा, भैया साहेबासारखा शूरवीर व्हायचं आहे. आबा साहेबांनी जगातला पहिला हिंदू सम्राट म्हणून नाव गाजवलं. त्याला आम्ही तडाजोड देणार नाही. हिंदू धर्म रक्षणासाठी या सगळ्या गोष्टी तुला कोणी सांगितल्या बाळ? भैया साहेबांनी सांगितलं. अशा गोष्टी ते सांगत असतात मला. हा, हा, हा. इतक्या लहान वयात एवढे मोठे विचार? बाळा राजा, तुझ्या मनात असेल ना तर मी तुला युद्ध करायला शिकवते. मी तुला सम्राट करेन. दुसऱ्याकडून शिकायची गरज नाही तुला मी असताना. नाही मासाहेब, मी दुसऱ्याकडे शिकत नाही. तो माझा मोठा भाऊ आहे आणि माझा रूप पण तोच. अण्णा जे सांगतात ते खोटं नाही. कसंही करून राजाला मला संघापासून दूर केलंच पाहिजे. मासाहेब, बाळा, असलाच नाही. कारस्थान, पुन्हा कारस्थान. आबासाहेबांची तब्येत आज गंभीर स्थितीला आहे. यात एक फरमान आमच्या नावानं जाहीर केला ना, खंड कारस्थानाचा अंगारा बसतो आहे. आजच आम्हाला हे चटके का बसावं लागते? कुटी नीतीच्या अवलंबनात धाडस तरी कसं काय झालं? येशू हा कलिता वास म्हणजे कळेल तुला. इकडे परिस्थिती फार चिंतेची आहे. जसा बंदोबस्त घडेल तसे कळवितो. शंभू राजांना तिथेच नजरबंदी ठेवा. संधी पाहून त्या शंभ्याला हातापायात बेड्या घाला. इकडे वर्तमान बाहेर पसरू देऊ नका. आणि इथे काय घडतं ते शंभूला आणि येसूबाईला अजिबात कळता कामा नये. महाराणी सोयराबाई, हे जगदंबे, काय ही चाल सोयराबाईची? पण महाराज, हा संदेश सापडला कुणाकडे? आज आम्ही वायुवीरासाठी वाघदेवीच्या मागेने निघालो. बरोबर कवी कलशी होता. एवढ्या दबकत येणारा खंडोजी नाही दिसला. तो रायगडावर आल्यास आम्ही त्याला गाठलं. त्याची झडती घेतात तर हा खलिता. हे ऐकून तर पण खेदूर विचारावर खंडोजीनं सगळं काही सांगितलं. काय सांगितलं खंडोजीनं? आबासाहेबांची तब्येत आज फार गंभीर स्थितीला आहे. अगं बाई, असं झालं तरी काय? नेमकं काय म्हणून कळतच नाही. कोण म्हणतो राजे गुडघे रोगाने आजारी आहे. दुसरं म्हणतो महाराजावर हळूहळू विष प्रयोग केला. पण एक मात्र खरं आहे, आबा आज फार गंभीर स्थितीतून जात आहे. काय होईल पुढं काय होईल काय सांगता येत नाही. तुम्ही निराश नका होऊ. हे जगदंबे, तुळजा भवानी, आमच्या आबासाहेब
आम्ही इथं अन्नालगडावर आमचे जासूस तर बातमी आणतात, पण खरेपणा कसं कळणार, खातिर जमा कशी करायची तेच कळत नाही. तुमची तळमळ कळते मला. काल रात्री झोपेतच तुम्ही आबासाहेब म्हणून किंचाळी मारले आणि काल संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी देवाला झोप लावायला गेले असताना हातीतलं निरंजन खाली पडला आणि झोप विझली. या अपशकुनाने मनाला भीती वाटते. आता त्या जगदीश्वरावर विश्वास ठेवा. त्या मंत्रीगणाने त्या स्वैराईच्या मेंदूत विष भरला आहे. राजारामाच्या पट्टाभिषेकाची तयारी चालली आहे. म्हणजे जीस पुत्राला म्हणून कधीच पुत्राला राजगदीवर त्याला त्या अण्णाजी दत्तोची फूस आहे ना, महाराजांच्या आधारपणाचा फायदा उठवायचा आहे त्याला. ठरला, निश्चय ठरला. आजच जातो रायगडावर आबासाहेबांना भेटायला. पण तिथे तर त्यांनी कडक पहारा ठेवलेला आहे. कुणालाही आत सोडत नाही. मला कोण अडवणार, आणि घोडवले अडवलं तर एकेकाची कोंडी छाटली जाईल. यावे कविराज यावे. विरोधी पदाचं नावाने त्यांच्या नावाने आलाय. वाचा काय ते. क्षमा असेल हा कविता आपण पाहतो. असं काय आहे त्यात. आता रायगडावर राजारामाची पट्टाभिषेकाची तयारी चालली आहे. तेव्हा तुम्ही संभाजीला तात्काळ अटक करा, कारण शनिवारी मध्यमी महाराजांचा देहांत झाला. आबासाहेब बंद करोगे हल्का और इंतहाई शहजादा अकबर को कोई गिरफ्तार हमारे रतीशगढ़ हमारे सिरे पर शत्रु है, वो बागी बन गया। शर्म आनी चाहिए सब लोगों को। शर्म ये हुजूर फरमाए हुजूर। सुलेमान हाँ जी हुजूर, जरा हमें इत्तिला तो दीजिए कि फतवाए आलम के अनुसार ये नाफरमानी के लिए कौन सी सजा मुकर्रर की गई है। सुलेमान खान किताब उल्टी पकड़ कर रखी है। जी इसको सीधा करो। जी अभी विस्तार की माफ कीजिए। वैसे तो हमें याद तो
हालत है, तुम पर लालत है। हमने दिल ये इस्लाम की बेहतरीन और सल्तनत की निजाम को दुरुस्त रखने के लिए शेख निजामुद्दीन खानपुरी की क़ियादत में 500 मुफ्ती और उलेमा की सहायता लेकर हमने अजीम किताब फतवाए आलमगीरी की रचना की है। लेकिन तुम नहीं जानते। जिला सुबानी माफ कीजिए, माफ कीजिए, माफ कीजिए। शरीयत के मुआवजों में हमें किसी भी तरह की मंजूर नहीं है। मेरा बेटा न हो तो सदा नहीं चाहिए। गुस्ताखी ना हुजूर, काजी के मुताबिक मृत्यु दंड दे सकते हैं, इंतकाम की मृत्यु दंड दे सकते हैं, उम्र कैद खाने में रख सकते हैं हुजूर। ये नादान अकबर हिंदुस्तान का बादशाह है। मेरे खिलाफ लोगों को ऐसे लोगों को मौत और उनको सजा देने के लोगों को मौत सजा नहीं चाहिए। शरीयत के मुताबिक सब अल्लाह के लिए है। सब कुछ सबसे बड़ा ताकत अल्लाह ही है। समझ गए? अल्लाह आलम, आपकी बात सही है हुजूर। शरीयत के मुताबिक अकबर के लिए जंग के लिए हम तैयार हैं। हमने अपने बेटे के खिलाफ तलवार क्यों न उठानी पड़ी? इसको सजा नहीं चाहिए। अबूजान, थोड़ा हौसला रखिए, ऐसा कुछ नहीं होगा। जी हुजूर, आप जैसा कहेंगे वैसा ही होगा। मगर कुछ नहीं, जो सही हुआ तो सही हुआ। हाँ हाँ, जी जी हुजूर। दूसरी बात ये है कि हिंदुओं को दायरा ये इस्लाम में लाने की मुहिम कैसी चल रही है? बहुत तेजी से चल रही है हुजूर। सभी लोग पैसे के लालच में अपना धर्म बदलने के लिए तैयार हो गया है हुजूर। बहुत अच्छे, बहुत अच्छे। ये मसरत की बात है। किसी भी तरह हिंदू राष्ट्र को इस्लामी मुल्क करना चाहिए। इसलिए इसके लिए हम दिल को सुकून होता है। चलो इस काम में लगे रहो। या अल्लाह शहंशाह जिंदाबाद। आइए ये शहजादा अकबर के बारे में कोई खबर मिली है क्या? नहीं हुजूर, गुस्ताखी वापस। माफी के लिए आगा शहजादे ने आपको खत लिखा है। आप अगर उनका गुनाह कबूल करेंगे तो आप मिलने के लिए तैयार हैं। खबरदार, माफी हरीश नहीं। हमारा हुक्म है, अगर ये अकबर जिंदा नहीं मिला तो उसकी बात लाकर हमारे सामने फेंक दिया जाए। नहीं हुजूर, अकबर आपका लाडला बेटा। इतनी बड़ी सजा मत दीजिए हुजूर।
ये मुशर्रफ खान, ये सजा मैंने नहीं की है, ये सजा शरीयत के मुताबिक है। गुस्ताखी माफ हुजूर। अकबर आपका लाडला बेटा है। जिले आलम, जिले सुबानी, उसे एक मौका दीजिए। आपने इस मामले में दखल अंदाजी की तो आपको भी सजा दे जाएंगे। नहीं आप, हमारी वफादारी आपके कदमों के नीचे है। शहजादे को हम आपके पास ले आएंगे। और मैं दोबारा आगा करता हूँ, जो हमने कह दिया वो दोबारा हम नहीं कहेंगे, वो ही आखिरी शब्द होगा। जी हुजूर। अब्बूजान, आप इतना परेशान मत हुए। अकबर भाईजान हमारे पास जरूर लौट आएंगे। ये काम पूरा कर लो। जहां बना, आप इतने बेचैन क्यों हैं? हमारे हाथ से कोई गलती हुई क्या? बात आप अकेले की नहीं है, सभी जगह खुफिया सिपाही तैनात किए हुए हैं। सब कोई फायदा नहीं। तुम जानते हो शिवा के बेटे को वो संभालते हो, इसके पकड़ने के लिए हम 9 साल से के पहाड़ में घूम रहे हैं। इसे पकड़ने के लिए हमने कितनी जाल बिछाए, सभी व्यर्थ हो गए हैं। सबके सब निकम्मे हैं। आप जरा संयम रखिए अब्बूजान। मराठों के पास सिर्फ 25,000 सिपाही है, उतने तो हमारे पास बावर्ची है। सबका एक ना एक दिन जरूर पकड़ा जाएगा। अच्छी बात है बेटी, अच्छी बात है। यही हम जानना चाहते हैं। जहां बना, हमारे मन में एक ख्याल आया। बताओ क्या? बताओ, आपकी बात सुनने के लिए तैयार हैं हम। मेरे मन में एक ख्याल है। कांटे से कांटा कैसा निकालना, ये हम जानते हैं। हम मराठा में दुश्मनी पैदा करेंगे। थोड़ा हमें सांस दे देने दो। उनके बीच गलतफहमी पैदा करेंगे। इन दिनों में हमें पता चला है कि गणोजी सिरके और वो संबा के बीच में कुछ अंजाम चल रहा है। उनके बीच कुछ झगड़ा चल रहा है। उसी का हम फायदा उठाएंगे। हम गणोजी को हम वॉश में कर देंगे और उनके सहाय से हम संबा तक पहुंचेंगे। क्या इल्ला परवतिकार, ये दुनिया की बात है। जरा ये काम है ना, ये आपको ही सौंपेंगे। अगर ये हमारे मन जैसा हो गया तो आप तो तरक्की कर देंगे हम। जी हुजूर, एक काम मैं पूरी ईमानदारी से करूंगा। उससे बंदिश करके ही रहूंगा हुजूर। क्या हुआ परवतिकार, इसी बात का हम इंतजार कर रहे हैं। पिछले 9 साल से हम सुन रहे हैं। उस संवाद को जेल बंद किए बगैर हम वापस दिल्ली नहीं जाएंगे। ये हमारा अहद है। चलिए, हमारा नमाज का वक्त हो गया है। जी हुजूर। माझं मन अस्वस्थ का वाटते मला? आम्ही बादशाहचं आमंत्रण द्यायला गेलो होतो, पण संभाजी महाराजांना आणि त्यांच्या राणी साहेबांना उसळ झाली नाही आमच्या झोपेत पायठूट टाकायला. दादा, इतकी परिस्थिती बघितलं ना, ते जाऊ दे. घरी सगळी शेमकुशल आहेत ना? महाराज आणि राणी सरकार असताना शिरकाला कसली चिंता? दादा,
हे तुला चांगलं ठाऊक आहे. आमचे सरदेशी मुखेचे वतन आम्हाला भारा देणार नाही, हेच ना? दादा तुम्ही उगाच आकटतांडव करता आहात. मोठे घराणे घोटाळे आहे. स्वराज म्हणून ओरडावं आणि पाठीमागं धावून गणी मानास भेटावं. दादा भलती सध्य आरोप नका करू. या त्या महासोर सासऱ्याने छत्रपतीने स्वतःच्या सावकासाठी नव्हे, खबरदार दादा, आबासाहेब आपल्याला सावकाशाने शोधून आला तर. वा येसू वा, काय आबासाहेबाबद्दल एवढा पोका. पण आता थांबणार नाही. आपणाच्या या प्रकरणामुळे अंगाची कशी आग होत आहे. ती आग स्वराज्याच्या शत्रूंना जाळण्यासाठी होईल तर बरं होईल गणोजी. राम महाराज, गणोजी तुमचा राग आम्ही जाणून आहोत. महाराज सातूपणा नको. आमचं वचन आम्हाला दिलंच पाहिजे. आणि नाही दिलं तर काय करणार? त्या औरंगजेबाचा दावडेला जाऊन उभा राहणार की काय? राजे कोण सांभाळून तुम्ही आपली पायरी वळवून बोलावा स्वराज्यासाठी. पुन्हा ते स्वराज. दादा जास्त बोला तुम्ही. आता हे कळवाच संपवा आणि शत्रूंना कसे मागे जायचं ते पहा. पुन्हा देश गाऊ नका देशू. राजे आमच्या विरुद्ध तुमचे काम करत आहे याची खबर आहे आम्हाला. हे कवी पोलिसीने ही त्याचीच करणे या शंकाच नाही. गणोजी विश्वासाला पात्र असा एकच आमच्याजवळ माणूस आहे, तो म्हणजे कवी कलय. तुमच्याजवळ आमचा बिलकुल विश्वास नाही. बघ येसू बघ, हे साला त्या गिरीश त्या पोलिसीने महाराजांच्या कामी होत आहे. गणाजी दादा हे सगळं होताना तुमची ही मदत नाही कशी नाही. छान खाकी बघायचो. खबरदार गणोजी शिर्के, शोधून मागे घ्या. नाहीतर या कमानीने तुमच्या शिरगाळा वेगळी करीन. येसू तू काय करतेस हे? गणोजी, स्वराज्याच्या राणीचा तुम्हाला हुकूम आहे. महाराजांची माफी मागा. नाहीतर माफी असावी महाराज. याचा परिणाम चांगला होणार नाही. खामोश गणोजी शिर्के. इथं थांबला तर माझ्या हातून सारख्या भावाच्या मुलं नाही चालतो इथून. चाललो मी, पण माझ्याशी दुश्मनी तुम्हाला भाग पडेल. येसू आमचं काही चुकलं का? नाही महाराज तुम्ही कधीच चुकणार नाही. आता आमचं लक्ष लवकर दिल्ली काबीज करायचं. सुधरा महाराज आपण दिल्लीची बात करता. क्षमा साहेब महाराज, आणि इथे आमच्या दिलावर बाळ होते याची तुम्हाला कल्पना नाही. कविराज आपल्या बोलण्याचा मतलब कळला नाही आम्हाला. काय खबर बातमी लवकर सांगा. महाराज, राजमाता सोयराबाईचा घेर हा खलिता जो रायगडावरून बाहेर जात होता त्याची नाव तिथे धरतीतून हा खलिता काढून आणला आहे. काय खलिता? वाचा तो खलिता. जी महाराज. अकबर का तखन में स्वागत है. आपका दुश्मन औरंगजेब है और हमारा संभाजी भोसले. संभा को खत्म करने में यदि आप हमारी सहायता करें तो आपके शत्रु को मिटाने के लिए हर मराठा आपके साथ लड़ेगा. हम दोनों की विजय प्राप्ति के बाद दखन के नक्शे पर कहीं भी उंगली रख दीजिएगा. वो हिस्सा आपकी मुट्ठी में थमा के हम इस नए रिश्ते को एक लंबी उम्र देना चाहेंगे जब आपका इंतजार रहेगा. राजमाता सोयराबाई. कविराज या खलिताच्या अक्षरात कुणाची ती ओळखाव. महाराज, ही लिपी तर बाळ यांची आहे. काय चिटणीस?
कुठं आहे? रायगडाकडे पहा. घरभेदी हे सगळंच घरभेदी. त्या अशा लोकांना मृत्यूदंडाची शिक्षाच व्हावी. स्वामींनी असा नसा. शांती पडावी. शांती? आता शांतपणा नाही. आबासाहेबांच्या देहांतानंतर त्यांची भवानी तलवार आम्ही पूजेला ठेवली. याचा अर्थ असा नाही की त्या राणांगणीत आम्ही तेल विसरलो आहोत. स्वराज्याच्या प्रेमापुरती आम्ही हजारदा त्या उडी मारू आणि त्या मगरूर औरंगजेबाला कंठस्थान घालू. चला. कितना वक्त बीत गए, अभी तक तुम्हारा हो मराठा आया नहीं. कोई अनहोनी का पुराना वो हमको मदद करने के लिए आएगा ना? फुलेवाल जी, आप खामोखा चिंता करते हैं. आपको डर लगता है क्या? आएगा, वो जरूर आएगा. उसमें उनकी ही भलाई है. वो मुझे पता है, मगर वो हिंदू लोग बहुत चालाक है. उसके साथ जरा संभल कर रहने का. फुलेवाल जी, आप खामोखा चिंता करते हैं. आएगा, वो जरूर आएगा. गुरुजी शिरके आएगा ही. ये देखिए. सलाम वालेकुम. हे कोण? हे आमचे मित्र फुलेवाल खान, शहंशाह के दरबार का एक दरबारी, आपसे बेझिझक मिलने के लिए इस सुनसान जगह पर बुलाया है. तसं मला यायला उशीरच झाला, त्याबद्दल दिलगिरी असावी. बरं सांगा, आता मला का बोलावं? हम बताते हैं गुरुजी. गुरुजी, हमें पता है उस चंपा ने आपका बहुत अपमान किया है. वो अपना वतन लेने के लिए भी स्वीकार किया है. इसलिए हम सब लोग मिलकर उस चंपा को सबक सिखाएंगे. नहीं नहीं, ये आमचा घरगुती भांडण आहे, त्यात तुम्ही पडू नका. आपका भलाई सोच रहे हैं हम. आप अगर हमारे साथ देंगे तो हम आपका वतन लौटा देंगे, उसके साथ और बहुत इनाम देंगे. अगर आपने ये मौका गवाया तो आपका बहुत नुकसान हो जाएगा. सोच लो गणोजी शिर्के. पण तो माझा बहिणीचा नवरा आहे. पण त्याला काही झालं तर माझ्या भगिनीचं कपाळ घ्या, माझ्या हाताने पांढरं करू. वैसा नहीं होगा गणोजी, वैसा कुछ भी नहीं होगा. हम सिर्फ उनको कैद करेंगे और हमारे कैद में रखेंगे. तरी सुद्धा तो एक वेळ तुमच्या हातात मिळाला तर तुम्ही त्याला काही करू शकता. हम पर विश्वास रखिए, चाहे तो हम तुम्हें कसम देता है, आपको पूछे बगैर हम शंबा को कुछ नहीं करेगा. अब हुआ ना उसको समाधान. हमारे कुरान में किसी की हत्या करना पाप है. हमारा अल्लाह उसकी मंजूरी नहीं देता है. इसलिए आप बेझिझक रहिए, उसे कुछ नहीं होगा. ये हमारा वचन है. तर मग पाहू, आमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही जर वागत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू. पण काही अटीवर. आपका शरद मंजूर, आप जैसे चाहेंगे वैसा ही होगा. तर मग चरित्र नंतर बघू. आता येतो आम्ही.
देखा उलेमान खान कैसा फंस गया गड़ोली चिर के। क्या बोल रहा था? अब आया गया हमारे साथ शंबा, उसको पकड़ के ही रहेंगे। चलो राजारामाला राज्यबुद्धीवर बसवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. माझ्या प्रयत्नाला यश मिळेल का? या अण्णाजी, आम्ही आपलेच मार्ग प्रतीक्षा करीत होतो. प्रणाम महाराज. आता थोड्या वेळात अष्टप्रधानांची बैठक होईलच, तेव्हा मी येणारच होतो. त्या पुढे मला काय बोलावं? बैठकीत आपली बाजू कशी मांडायची याची थोडी चर्चा करण्यासाठी. कसंही करून राजारामालाच राजगद्दीवर बसवलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका. चर्चेमध्ये काय होतं ते होऊ दे. वाट चुकली तरी आपण दुसरी वाट काढू. बैठकीची वेळ होत आली आहे. आता आपण ते नंतर बोलूया. बरं, ठीक आहे. झालं ते बरं झालं. भर दरबारात माझा अपमान केला होता, याचा बदला घ्यायला ही आता चांगली संधी आहे. या मोरे पण मगेराव या बसा. तुम्ही केव्हा आला अण्णाजी? आम्ही पण आताच आलो. रविराज, तुम्हाला कोणी आमंत्रण दिलं? आम्ही युवराज शंभूराजेच्या वतीने आलो. महाराणी साहेब आलेच की चर्चेला सुरुवात करूया. आले महाराणी साहेब आले. बसा. महाराणी सोनाबाई यांच्या अनुमतीने यांच्या मुकीलपणाखाली आज चर्चेला सुरुवात करूया. महाराणी साहेबा मोकळा द्यावा. आमची काही हरकत नाही, बोला तुम्ही. आमचे थोरले महाराज ज्यांना देशाच्या प्रथम हिंदू सम्राट म्हणून ख्याती आहे, असे ते छत्रपती शिवाजी महाराज निर्भटले, देवाधीन झाले आणि आम्हा देशवासियांना पोरका करून गेले. त्यामुळे एक प्रसंग सुरू झाले. त्यामुळे प्रत्येकाने आपापली मतं मांडावी. मतं मांडावी? पण ती कुठल्या विषयावर? तेच म्हणाले का आम्हाला? विषय सर्वांनाच माहित आहे, तरी पण सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तराधिकारी कोण? खरं म्हणजे असा पेचीदा प्रसंग आता अंदाजात आले. छत्रपती दरबारात महाराजांनी अष्टप्रधानात आम्हाला देखील एक काम दिलं आहे. त्यात मोठे मोठे कायदे पंडित होते. प्रल्हाद पंतासारखे न्यायवादी, अनादी दत्तेसारखे वरिष्ठ नेते होते. असे असताना महाराजांनी दिलेला निर्णय कधी चुकीचा गेला नाही. आता आपण जो निर्णय घेणार तोच समाधान. दोष माझा निर्णय म्हणजे काय ते स्पष्ट बोला. उगाच भिंतीवर दिवा ठेवण्यासारखा बोलू नका. बघा म्हणजे हा विषय चर्चाचा नाही आहे. कायद्याप्रमाणे राजधानीचा शंभू राजाच पाहिजे. काय सांगता काय? स्वतःच्या बहिणीच्या मुलाला, राजारामाला, तुमच्या भाच्याला राजगादी मिळावी असं
वेगळे असते, पण हा देशाचा विचार आहे. त्यात हे मोगल आमच्या खूप घालून आमचे देशाचे काबीज करायला उठलेले आहे. तेव्हा आपण सावधगिरीने पाऊल टाकावं लागेल. आज त्या परिस्थितीप्रमाणे ह्या देशाच्या रक्षण करण्यासाठी शंभूराजासारखा निर्णय शंभूराजे निर्भीड आहे असं नाही सांगितलं मी. पण त्याच्यावर काही आरोप आहे का? क्षमा सर, पण तो आरोप अजून सिद्ध झालेला नाही. मोठे माणूस घरात असतानाही विषय हा शंभूराजांना अपराधी दृष्टीने पाहताना एक वेळा त्यांच्या जन्मदात्यांचा विचार करा. जन्मदाते म्हणजे शिवाजी राजे थोरले महाराणे. त्याने त्यांच्यावर चांगले संस्कार केले आहेत. त्या पायावरीला गौरवाने पाहिला पाहिजे. मग अशा लोकांना वाढलेल्या यांच्याकडून गुन्हा होतो का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग मला आठवत येतो. क्षमा असावी, ते आपण सर्वांना माहित असतो. औरंगजेबाच्या सुभेदारांनी रायगडावर तीव्रगतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा प्रतिकार म्हणून आमच्या मराठी मावळ्याने त्या सुभेदारांच्या घरावर आक्रमण केलं आणि त्या आक्रमणात त्यांना एक सुंदर युवती सापडली आणि तिला बरोबर तिलाही पेटून आणलं आणि दरबारात महाराजांसमोर तिला तुमच्यासाठी भेट म्हणून त्यांच्यासमोर पेश केलं. या युवतीला पाहून महाराजांनी असं सांगितलं, अशीच आमची आई असं ती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो. शिवरायांच्या दरबारी या युवती सुभेदाराची सुनलाडची भयपंडिका होती. आई शब्द ऐकला या युवतीला आई म्हणून सन्मान करू, तिला परत घरी पाठवू. असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुत्रांना असा गुन्हा होईल का? कवीजी, तुम्ही भावनात्मक वातावरण निर्माण करून प्रसंगाची दिशाभूल करत आहात. आई सोयला, या दिशाभूलाचं कारण काय? जे घडलं ते स्पष्टपणे सांगितलं आहे. त्या त्यांची काय चूक आहे? एकंदरीत सारासा विचार करता शंभूराजे जिथे आहे तरी सुद्धा एक वेळा जोतेला त्यांच्या मनात विचारा. चालेल चालेल, पण जे काही करायचंय ते लवकर करा. आज जमलेल्या सर्व प्रधानांना आभार मानून आजची चर्चा 2 दिवसानंतर घेऊया. ये तब की मगे की मुसीबत पड़ी हुई ये मैंने खाबो क्या मुझे नहीं इतने साल नहीं पड़ा और देखा वो सांबा लेकिन वो काफी संभव हमारे सभी बहादुर सब के सब नादान निकले. ये सल्तनत, ये दौलत किस काम की? मैंने सोचा था दक्कन में कदम रखते ही 2-2 दिन में एक किला काबिज करूंगा, लेकिन हर जगह इस्लामी परचम लहराऊंगा, हरा चांद लगाकर नीचे नमाज पढ़ूंगा. हमारे फौज के दबदबा देकर भी मराठों के सैनिक थर थर कांप उठेंगे.
क्या ये हमारा बहादुर सपना था? जिनको मैंने बहादुर समझा था वो सबके सब निकम्मे निकले, निकम्मे। आइए आइए हमारा दिन ने फैसला किया। सुलेमा जी, हमारा दिन ने फैसला किया है। फैसला चाहता हम दिल्ली वापस जाना चाहते हैं। तो बात होगा या अल्लाह जा बना। हमारी सेना की, हमारी सरदारों की, हमारी शहजादों की क्या कमी थी? हम यहाँ आकर कितने साल हुए? पूरा 9 साल चलता। इस 9 साल से हम उस संभव को ढूंढ रहे हैं, लेकिन इस 9 साल में उस संभव की खबर तक नहीं आई। फिर ऐसी फौज लेकर हम यहाँ क्या करेंगे? इसलिए हम यहाँ से जाना जिले इलाई कैसी बात कर रहे थे? आपने कसम खाई शंभा को मारकर जाएंगे, वो कसम हम भूल देगा। नहीं, हमें सब कुछ याद है। लेकिन 2 दिन 2 रात मैं फिक्र कर रहा हूँ, लेकिन आज किसी को फिक्र नहीं है। क्या होना? शंभा को पकड़ने के लिए हमने एक जाल बिछाई। कौन सी जाल? हमें कुछ समझ में नहीं आता। कौन सी जाल? पूरा खान ने जाल बिछाई। बोले क्या करा? बाहर रोकना आया है। अच्छा, भेज दो, अंदर भेज दो उन्हें। कोई बात खबर है क्या? वही मंसूबा लेकर आपकी भेंट लेने आया हूँ। कौन सी मंसूबा? उसको फिर उस छंबा को पकड़ने का मंसूबा करने का मंसूबा? जी हमारे जाल में बड़ी मछली मिली है। क्या वो सरदार है क्या सिपाही है? मैंने पहले ही कहा था। ये कोई सरदार सिपाही नहीं है, वो सिर्फ संभाजी का साला है, उसका बीबी का सगा भाई गणोजी छिड़के है वो। ये भी तो हमारी क्या मदद करेगा? संभा के सब माल मत्ता उसको ही मालूम है, वही हमें संभा तक पहुंचा सकता है। ये बुला के ले आओ। वहां जाने की जरूरत नहीं है, गणोजी को मैं मेरे साथ लाया है। अच्छा, तो अच्छी बात है। अंदर लाओ उसको। बुका जरा उसको अंदर आने से पहले निहत्था करके ले आना, समझ गए? जी आओ। आओ सीखे आओ, बहुत अच्छा चलता है। तुम्हारा नाम, तुम्हारी बहादुरी हमें बहुत सुना है, लेकिन इतना बड़ा सरदार होकर भी कुछ संभा को छोड़कर इधर आना पड़ा। क्या वो संभा पागल है? पागल है वो संभा? तो आपको सरदार जी के छोड़ के लिए हमारे यहाँ आना पड़ा। जहां बना गणोजी राजे को संभा उनका वतन नहीं दे रहा। अच्छा, गणोजी राजे आपका मकसद क्या है? खुले दिल से हमें बता देना, हम उसको पूरा करेंगे। आम्हाला आमचा वतन मिळाला पाहिजे आणि अपमानाचा बदला घेतला पाहिजे। इतनी सी बात। गणोजी, आपका वतन मिल जाएगा,
आपका वतन मिल ही गया समझो, और साथ ही साथ वो बाकी में जो बिरादरी है ना वो भी आपके नाम पे देखेंगे। लेकिन एक शर्त है, वो संभा हमारे कब्जे में आना नहीं, कभी होगा, समझ गए? त्याची चिंता तुम्ही करू नका, हे सगळं आमच्यावर सोपं. माझी एक अट आहे. अच्छा बोलो बोलो, कौन सी अट? शंभू तुमच्या हाती सापडल्यावर त्याला जीवांशी मारणार नाही. तो माझा बहिणीचा नवरा आहे. ये बात है ना, उसके बारे में आप चिंता मत करें गुरु, सब आपके मन के मुताबिक ही होगा. करना ये जो आम्ही ये लड़का बहुत अच्छा है, जो सारी पोशाक देकर सम्मान करो उसका, और फिर जो चाहिए उसको दे दो, पैसा दे दो, घर दे दो, जो चाहिए वो दे दो. आपका चाहिए अच्छा मौका मिला, उसकी सुना बना जी चलो गुरु जी.
माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै स्वस्ति न इंद्राः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्चरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ यो वेदायो सरस्वतो वेदान्तशस्त्रनिष्ठः तस्य प्रथमेनस्य परस्य महेश्वरः आम्ही संभाजीराजे बिन शिवाजीराजे भोसले या नातान आम्ही वचनबद्ध आहोत की आम्ही लढू आमच्या अखेरच्या क्षणापर्यंत मग आमची मुंडी छाटली जाऊ निर्मान्य होऊन जाऊ तरीपर्यंत आमचे हे हिंदवी स्वराज आमचे अंगाखंदावरचे हे गड किल्ले आम्ही कोणाच्याही हाती लागू देणार नाही आमच्या आबासाहेबांच्या शिंके कट्यारेशी आणि परंपरेची आम्ही प्राणापलीकडे जतन करू आम्हास आई अंबाभवानी आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद असावे आमच्यामध्ये काही मतभेद असले तरी आम्ही सगळे विसरू आम्ही प्राणापलीकडे एकत्र येऊ हे स्वराज व्हावे ही स्त्रीची इच्छा शूर मराठा सह्याद्र तर आपल्या पाठीस आहेच हा सह्याद्र तर आपला काम चोख करेलच देवा देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी झुकणाऱ्या मर्दानो घ्या आई जगदंबेचे नाव आणि वा स्वराज्य रक्षणाच्या मोहिमेवर स्वार हर हर आपण कसला जाऊन विचार केला जावे कविराज आबासाहेबांच्या देहातून 2 मासाची काळ निघून गेली त्यास नाविलाजाला पट्टाभिषेक करावा लागला आणि दुसऱ्या बाजूने आपलीच माणसं आपल्याबद्दल अपप्रचार करीत आहात त्या विरोधी पदांना कशी दुर्बुद्धी सुचली हेच कळत नाही स्वराज्याचे एक खांब कोसळून आले त्यात आठवणीने माझं काळीच राजा रावाच्या आतून महाराजांच्या क्रिया करून ओळखून टाकतं ते सुद्धा अकल्पित
सगळं तुम्हाला असं वाटतं की दैवाचा खेळ अनेक आहे. स्वतःच्या वडिलांना अग्नी देऊ शकलो ना. अरे आम्हाला साधं काढून असेल तर आवाच्या देहावरच्या ढगा मावली असती. महाराज आपण आता जबाबदारीच्या स्थानावर आहात. आणि महाराणी साहेबांना सांगितलं. तसं वेगळं असं काहीच नाही. हुशार, सगळे हुशार. महाराज आपल्यासाठी एक संदेश आहे. संदेश? कसला संदेश? येसू हा संदेश वाच. माननीय संभाजीराजे यांना आम्ही निवेदन करीत आहोत. धर्मावर झालेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणण्यासाठी अभियान सुरू केलेला आहे. हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी सरदेसाईंच्या वाड्यात संगमेश्वर मध्ये होईल. तेव्हा त्या कार्यक्रमात तुमची उपस्थिती असावी अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आमचं आमंत्रण स्वीकारा. आपले नाव धर्मसेवा संघ संगमेश्वर. हा संघाचं नाव आम्ही कधी ऐकलो नाही आणि हे आमंत्रण तुमच्यापासून कसं का आलं? बरोबर, तसं वाटतं तुम्हाला. पण मी त्या संघाचा एक सभासद आहे. या नात्याने मी आलो आहे. आणि दुसरं म्हणजे पट्टाभिषेका दिवशी आपली भेट झाली नाही, त्यासाठी मी मुद्दाम आलो आहे. आता यात आमचा काही चुकला आहे का? तुम्ही जे कार्य सुरू केलं ते चांगलंच आहे, पण त्यात पुढे निष्ठा पाहिजे. हे सगळं प्रामाणिकपणे केलं पाहिजे. बरं, आम्ही धर्म रक्षणासाठी कुठेही त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. महाराज येतो. महाराणी येतो. दादा दादा फार दिवसांनी आता जेवण करून जाणार आहे. नाही, आज नको, नंतर येईल एक दिवस. आता मला निरोप द्या. म्हणून आज असा अचानक येऊन गेला. काय ते कळतच नाही. आज मला त्यांचं बोलणं सुद्धा वाट चुकल्यासारखं वाटत. मला तर वाटतं ही सोपी गोष्ट नाही. मला आपण ह्याचा विचार करावा. मला तर काय बोलावं तेच कळत नाही. काय खरं काय खोटं तेच कळतच झालं. एवढं काय काळजी करण्यासारखं काही का? आणि जर प्रसंग आलाच तर कोणीही असू दे, आम्ही त्याला सोडणार नाही. स्वराज्याचा आणि हिंदू धर्माचा द्वेष आम्ही देशद्रोह मानला नाही. अशा माणसाला आम्ही मरणदंडाची शिक्षा द्या, हा माझा कठोर निर्णय आहे. स्वराज्यासाठी आम्ही आबासाहेबांच्या शब्दावर चालू पाहतो, पण आमच्यापासून एक एक काम दुरावतो आहे. ते झालं ते होऊन गेलं. आता पुढे घडलेलं त्याचा विचार करावा. असा प्रसंगी अण्णाजी जर बरोबर मला एकदम माफ करा. काय सांगता का राणी साहेबा? देशद्रोहाचा राजद्रोहाचा गुन्हा माफ करावा? शक्य नाही, कदापि शक्य नाही. मला सगळे काय सांगा. महाराज येतो आम्ही. आम्ही पण चल. माणसाहेब, आमच्या योजनेप्रमाणे सगळी तयारी करून ठेवली आहे ना? ऐनवेळी सगळा घोटाळा होईल. आप उसकी चिंता मत कीजिए, हम पहले से ही सब इंतजाम करके रखा है. बरं, त्यांची कामा त्यांच्या कृतीच सांगा.
त्यांच्यासाठी एक जागा ठरवा. आदल्या दिवशी आम्ही असेल असं नाही, पण एक मात्र मी गुरुजी शिर्के कोणत्याही कारस्थानात नाही. ही गोष्ट कोणालाही कैका कामा येत नाही. सिरके साहेब, आप बेझिझक रहिए, आपका नाम उसमें नहीं आएगा. चलो. आपण देवपूजा कार्यक्रम करूया. मी अंबाबाई देवस्थानात जाऊन येतो. चालेल ना? बरोबर, जाऊन या, जाऊन या. ओम श्री शंभवे नमः. पूजयामि. नमस्ते अस्तु विश्वेश्वराय नमः. पूजयामि. महादेवाय नमः. पूजयामि. त्र्यंबकाय नमः. पूजयामि. विक्रांतकाय नमः. पूजयामि. विकारिकाय नमः. पूजयामि. कालाग्निरुद्राय नमः. पूजयामि. नीलकंठाय नमः. पूजयामि. सर्वेश्वराय नमः. पूजयामि. शंकराय नमः. पूजयामि. श्रीमन्महादेवाय नमः. पूजयामि. दीर्घतमानान्तरैर्योजगर्वान्तसमये युगे अवावर्तयन्ति यतीनां ब्रह्माणो विकासति. श्रीवक्रमायुष्यमानो गमायुभास्तवमानं हीयते. दानं धनं पशुभो पुत्रलाभं सर्वं संवत्सरं दीर्घनायु. पुरोहितजी, आज हिंदू म्हणून किती लोकांना पुन्हा मन परिवर्तन करायचं आहे? ह्या विषयाबद्दल मला जास्त माहित नाही. असतील 100 दिवशी. आपल्याशी गद्दारी, गणोजी शिर्के गद्दार. गणोजी, आमच्याशी गद्दारी केलंस? पकड़ो इन दोनों को और दरबार में पेश करो. गणोजी, तुझ्या स्वार्थासाठी तू आम्हाला पकडून दिलास. काय पाहू तुम्ही एका शुभ कार्यात तुम्ही अटक केली. गद्दार गणोजी, खोटं नाटक आम्हाला फसू नकोस. तुझं सगळं कारस्थान कळलंय आम्हाला. मला याचं काहीच माहित नाही. मला आताच समजलं. चौकशीसाठी मी धावून आलो. तुम्ही योगात माझ्यावर आरोप करू नका. तुम्ही असं बघणं तुम्हाला लाज नाही वाटत का? चालते बा इथून. रवीजी, तोंड सांभाळो. मला इथून जा म्हणाला तू कोण? यासारख्या लोकांमुळे महाराजांची ही परिस्थिती झाली आहे. ले जाओ उनको. कैद करो. चलो ले आओ. नहीं गणोजी, आपने सिर्फ हमें खबर दी है, बाकी सब हमने किया है. उस संभा को पकड़ने के लिए 150 सैनिक लाना पड़ गया, वरना वो हमारे हाथ नहीं आता था. 9 साल से हम इसी इंतजार में थे कब वो हमारे हाथ लगेगा
और उसको गिरफ्तार करेंगे हम। अब जाके कोई वो मौका मिला है, अब मानने दो उस सांबा को तरफ तरफ कर। और म्हणजे तुम्ही त्याला उपाशी ठेवलाय? हमने उन्हें कुछ खाना पीना कुछ नहीं दिया है। नाही, हे बरोबर नाही. त्यासाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यांना फक्त बंदीत करून ठेवा म्हणून. आता सुद्धा तुम्हाला मी तेच सांगत आहे. आपको इस बात का खबर है? खबर? कशी खबर? मला कळलं नाही आता. हमारे शहंशाह बहुत खतरनाक है। 9 साल का हिस्से है उनका वो सांबा को चुकता करने का। म्हणजे मी समजलो नाही. कशा हिस्से? यहाँ आकर हमारे शहंशाह को 9 साल हो गए। वो 9 साल से सांबा हमारे हाथ नहीं आया। आज उनकी बरसों पुरानी तमन्ना पूरी हो गई है हमारी शहंशाह की। अब वो उनको तड़पा तड़पा कर मारेगा। उनको गधे की सवारी भरकर उनकी धींड निकालेंगे, उसकी सारी इज्जत मिट्टी में मिलाएंगे। उसके बाद उसके शरीर के एक एक हिस्सा निकालकर छोटे छोटे टुकड़े कर कुत्ते को खिलाएंगे। काय बोलता काय? मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं त्यांच्या जीवाला काही धक्का येता कामा नाही म्हणून. आणि ते सुद्धा तुम्ही कबूल केलं होतं. आणि आता उलटी भाषा बोलता. गडोई ये राजकारण है, वह बातों बातों में पिसलना चाहिए। इधर मौके के अनुसार बोलना पड़ता है। हमारे शहंशाह को आप नहीं जानते हैं, वो बहुत खतरनाक है। उन्होंने कभी अपने बाप को तो छोड़ा नहीं, वो सांबा को क्या छोड़ेगा। अब बोल के कुछ फायदा नहीं गणो जी, चलो अब हो गया। आइए हम सांबा को पकड़ के लाया। सांबा को पकड़ के लाया है, आपके साथ सामने पेश करेंगे। जल्दी लेकर आना उसको, जल्दी लेकर आना। पिछले 9 साल से संभाल हाफिज तुम्हें जिंदगी प्यारी है क्या नहीं? झुक जा हमारे आका के सामने, हाफिज को सलाम करो। अरे पागल, ये राजा है, राजे हे चुकणार नाही.
तुमच्या अनुमतीनं ह्याच्या सोबत झुकावं लागणार. ये हिम्मत तुम्हारी हमारे कैद होते हुए भी इतने अकड़ नाही मराठ्याचा स्वाभिमान म्हणतात त्याला. अरे तू मराठाची हिंमत बघितलं तरीस कुठे. अरे जर तुमच्या थोडी तरी मर्दानी सलग असेल तर कर आम्हाला मोकळा होऊन जे आमने सामने तुझ्या लाखाच्या फौजेसमोर तुला उभं फोडला नाही तर औरंगाबाद. संभा पहले जमीन पर नाक रगड़ कर गुलामगिरी को निस्सात करो. ए राजा मैं बनाओ कुंडी साफ करो. पुन्हा बोल ए कुंडी साफ करो. छत्रपती कुणाच्या समोर झुकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही शिकून घे आम्ही छत्रपती आहोत मराठाचे राजे आहोत. मराठाच्या छत्रपतीशी होताना तमीज राखून पाहिजे. इस दरबार पे कैदी बनकर खड़े हो तुम. कुंडली साफ करो नहीं तो तुम्हारी खाल खींच लूंगा. हिम्मत आहे का एवढी. यकीन नहीं आता. यकीन नहीं आता. तू संभा है. लेकिन करना पड़ेगा. संभा इंदिरा कोडलेल्या बुद्धिरा वाघासवर कुत्राही गुरगरला मागतो औरंगाबाद. इतनी अगर इतनी गुरु वही तिखी नजर वही तेज सरार वही इसी नजर से देखता है नारे तू आलमगीर के सामने. संभा तुम्हारे बाप शिवानी ऐसी तिखी नजर हमारे अरे क्या अल्लाह ऐसी तिखी नजर दी तो हमारे दुश्मन को. क्यों क्यों अल्लाह क्यों. हाँ तुम्हारे बाप शिवानी और तूने हमको बहुत तकलीफ दी. ले नहीं ना ले नहीं बुले नहीं हम तुम्हें पकड़ने के लिए इतने दक्कन के पहाड़ी में क्यों. संभा अभी मौका हमारी बात अच्छी तरीके से सुन लो. चलो 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 हमारे साथ दिल्ली चलो. चलो भूल जाओ दक्कन भूल जाओ स्वराज भूल जाओ छत्रपति होला. संभा तू आज से राजा नहीं है ना छत्रपति. तुम्ही साथ करो ये आलमगीर को तुम्ही साथ करो. कदम घोषो संभा देखते क्या हो. कदम घोषो संभा को साथ करो.
जरा ठहरो। संभा, मैं तुमको आखिरी मौका दे जवाब कहाँ छुपा कर रखा है ये थोड़ा शिकार करना। खजाना स्वराज्यासाठी लाख मोड्याचा काळजात आहे खजाना। हमारे मोदी मोटे कौन कौन बेटे हैं तुम्हारे? एकच नाव सांगेल, एक ही नाम काफी है। तुझा बेटा अकबर। ठीक जवाब दो, वरना मारे जाओगे। तुम्हारे टुकड़े टुकड़े करके जंगी दलितों के सामने फेंक दिए जाएंगे। अरे औरंग्या फेकून तरी बघ, जंगली जनावर सुद्धा काय या तुमच्या कुत्र्यांत पुढे घाला आमचे हाडं मासं, या आमचे हाडं मासं खाऊन तुमचे हे कृत्य सुद्धा इमानदार होते। देखो, मैं तुमको मुंह मांगी की मत वे 50,000 का मनसूबदार बनाऊंगा। काढला सुद्धा माणसाचा घोडला बाहेर। औरंग्या विसरतो आहेस तू, तुझ्या दरबारातून तुझी खिल्लत उडवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र होता मी। आणि येणारा तू कोण? अरे हे तर सगळं आमचंच आहे। हे जमीन, हे झाडं झोपं, हे डोंगर, हे सगळं काही आमचं आहे। तू कोण आम्हाला देणारा? अरे तुझं असं इकडं काहीच नाही। तुला मी बादशाह मानतच नाही। तुझं असं इकडं काहीच नाही। अरे ही हिंदवी भूमी प्रभू रामचंद्राच्या एकवचनाने परिपूर्ण झाली आहे। प्रभू श्री कृष्णाच्या गोड पंखाने रंगलेली आहे। गंगा मातेच्या प्राणाने पवित्र झालेली आहे। फिर से जवाब दो, वरना मारे जाओगे। अरे मरणाच्या नाही देणार आम्ही जबाब। खजिना कुठला हे तुला शोधावं लागेल। सारा दख्खन में तहस नहस कर दूंगा, सभी जला दूंगा, लेकिन वो खजाना मैं मुझे रहूंगा। अरे हे मुल्क आम्ही तुझ्या हाती लागू देणार नाही। हम इसी वक्त और देंगे। अरे तुला आम्ही भरोसा वाटला का आम्ही? अरे हा शिव संभाजी मेला तरी स्वराज्याचा प्रत्येक घरी एक नवा संभाजी जन्म घेईल। याद रख। नहीं, ऐसा कभी नहीं होगा। अगर मुझे हुक्म करो, इस थापर के मैं गर्दन उड़ा देता हूँ। काफी नहीं, छत्रपती म्हण छत्रपती। आणि छत्रपती कधी म्हणत नसतो। हा छत्रपती आम्हाला आहे। छत्रपतीला कोणी मारू शकत नाही, कारण हा छत्रपती एक माणूस नाही, हा एक विचार आहे, विचार। आणि तो चिरंजीवी आहे। मृत्यू त्याला घाबरू शकत नाही, उलटा मृत्यू त्याच्या समोर नतमस्तक होते। ऐसा कभी नहीं होगा। ऐसा ही होगा औरंगजेब, ऐसा ही होगा। ऐसा कभी नहीं होगा पहाड़ी चूहे। ऐसा ही होगा। संभाजी राजे म्हण, संभाजी राजे म्हण। पागल हो गया, पागल हो गया, जमीन पागल हो गया। लेकर जाओ, इन्हें लेकर जाओ, मेरे मजबूत से लेकर जाओ। औरंगजेब लेकर जाओ, इन्हें मजबूत से लेकर जाओ। छोड़ना नहीं। हाँ, एक कभी पंडित को हमारे सामने लेकर आ। वो पंडित तो था वो बस गए हैं। आपको देखकर हम आपको सजा देने की जी नहीं चाहता। पंडित, भाषा के सामने नजर झुकाओ, पुण्य करो और अपनी गुनाह की माफी मांगो। अरे सब हट, मी पोलिसात करणार नाही। तो
तो क्या कविता करेंगे? हाँ कविता करना नहीं। मैं तुम्हें आखिरी मौका दूंगा। ये किले है ना, संभा के सब किले हमारे नाम कर दो। आपने किया तो संभा की मोहर लग जाएगी। इस बात को कोई नहीं टाल सकेगा। सुना आपने? मी हे काम करणार नाही। हम तुझे बाई कर देंगे। हम घर की दिखती आलमगीर आमच्याकडे भीक मागत आहे। ये तो सांबा भी पागल हो गया है। पागल हो गया ये पागल हो गया। हम इसी वक्त इसको फांसी की सजा सुनाता हूं। उनके जाकर फांसी दे देना। हे औरंग्या, तुम्ही जर मला आलमगीरचं पण जागा दिली ना, तरी पण आम्ही आमच्या मराठ्यांचा काही खजाना कुठे तो आम्ही सांगणार नाही। ले जाओ रे इनको। इसको फांसी दे देना। जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव। औरंग्या, खूप तुझ्या जिंदगीवर राम साधे खामोश कैद में है तुम्हारे। ये लिए गुस्सा कभी कभी चैन से नींद सोने दिया। इस दक्खन के पहाड़ी पर 9 साल से कुत्ते की तरह दौड़ाता रहा है। तो कभी मोगलिया के सामने, कभी मोगलिया के सामने पैर नहीं थे, लेकिन आज झुकाएंगे हम। औरंग्या, अरे मराठे मोडे पण झुकणार नाही। बरीच गरज आहे आमच्यात आणि राहणार। अरे तुझी कब्र खोदल्याशिवाय राहणार नाही आम्ही। अरे ये डर गया। सांबा सांबा मौत देखकर डर गया क्या? अरे हट औरंग्या, एकदा रणांगणे उतरल्यावर आम्ही मृत्यूला घाबरत नाही। आम्ही मराठे। मुखरा ये देखता है ना तो मुखरा अरे नाम का मतलब है ये इंसान नहीं है, इंसान नहीं है, शैतान है, शैतान। आपको यही काम लेता हो, समझ गए? चुकतो आहेस तू औरंग्या। अरे ही तर सल्तनत तुझीच आहे। जाळून देता बापाला वीज देऊन जन्म दाखवणारा बेटा आहेस तू। स्वतःच्या भावाला हात पाय पडून खुलेआम कत्तल करून त्यांच्या बायका पोराला तुरुंगात ठेवणारा बेमान आहे तू। रक्तासाठी रक्ताची वारे वाहणारी जात आमची नाही, तुमची भोगांची आहे। कहाँ है तुम्हारा खजाना? खजाना? अरे हा देश आणि हा हिंदू
हुस्न है कहाँ है? औरंगजेब याद रख, स्वराज्याच्या वाटेला जाऊ नको, मला ते पेटवून उठेल. थांबा रणवीर, हे आपण काय करत आहात? छत्रपती माझ्या बहिणीचे नवरा आहे. तुम्ही मला वचन दिलं होतं, तुम्ही फक्त राजेला नजर ठेवणार म्हणून, पण तुम्ही हे काय करता? त्यांचे हाल हाल करून तुम्ही त्याला मारायला लागा. संभा को गिरफ्तार करने के लिए हमने आपको ये किरकान और कोंकण में दे दिया ना. हो गया हो गया हो गया. निकालो इसको. हम पहचानते नहीं इसको. लेकर जाओ उसको. बघितला गणोजी, ह्या मोगलांची जात, यांच्यावर विश्वास ठेवून तू स्वतःच्या बहिणीचा कुंकुम पांढरं करायला तयार झालास. अरे देखो जाना इसको. जाओ गणोजी. संभा को और तड़पाओ. जुबान खींच लो. उसकी आंखें निकालो. उसकी आंखें निकालो. ये बात भी, किस बेटी का बना है शंका? उसको भी शंभा को मार डालो. ये संभा मर कर लंबा हो गया और मैं
गीत गया वधू तुळा संग्रहारी मृत्युंजय संभारी पाहुन मृत्यू रायगढ़ से एक खबर आई है। मराठों का छत्रपति अभी भी जिंदा है। मराठों ने शिवा का छोटा बेटा राजा राम राजे को नया छत्रपति घोषित किया है। जरा इधर जरा सामने मैं बुढ़ा हो गया थे थोड़ा हाथ बता देना या सह्याद्री बदलावर पुन्हा जन्म घेईल तिच्या पाण्याच्या थेंबात मातीच्या कणाकणात मिसळलेला संसांच्या भक्ताचा